हे तुम्ही बघाल तर हे प्रॉपर जेनझी फूड माझ्यासमोर आलेलं आहे आणि ही पेरी पेरी मसाला डोसा. चला ऑल दॅट सेड मला ट्राय करू दे आणि मला बघू दे हे नक्की चांगलं आहे का. महाराष्ट्राचा महासंग्राम, क्रिकेटचं तुफान, राज्यातील पहिली वुमन्स T20 लीग म्हणजेच अदानी वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग. आणि म्हणूनच आज पुणे वॉरियर्सची खुशी आपल्या समोर बसली आहे. हॅलो, मी खुशी मुल्ला. मी पुणे वॉरियर्सला रिप्रेझेंट करते. मी ओपनिंग बॅट्समन, ऑलराऊंडर. ही WMPL खेळते, पण आम्ही तिच्यावर खेळणार आहोत MKPL म्हणजेच महाराष्ट्र खाऊ पिऊ लीग, ज्यामध्ये आज ही मला 3 ठिकाणी घेऊन फिरणार आहे आणि मला वेगवेगळ्या गोष्टी दाखवणार आहेत ज्या पिंपरी चिंचवडमधल्या फेमस आहेत. मी ठरवणार की त्याला गोल्डन थम्स अप मिळतो की नाही मिळतोय. तू कुठे घेऊन आली आहेस आज आम्हाला? मी आज तुम्हाला घेऊन आले कॅफे डेस्टिनेशनला. हे तुम्ही बघाल तर हे प्रॉपर जेनझी फूड माझ्यासमोर आलेलं आहे, ज्याचं नाव आहे ब्रेड क्रम्स आणि याची किंमत आहे 100 रुपये. पावाने आणि चीजने भरले गोष्ट दिसते मला. आणि ही यांची फेमस आहे पेरी पेरी मसाला डोसा, ज्याची किंमत आहे अगेन 100 रुपये. काहीच नाही, फक्त चव आहे. पाव त्याला मस्त टँगी सॉस मध्ये हे केलंय आणि वरून त्याच्यावर चीज टाकलंय. चुणचुणीत आयटम आहे हा, चुणचुणीत. याला माझ्याकडनं पर 100 रुपये नक्कीच मिळतोय गोल्डन थम्सअप. आता मिलेनियल खाद्यपदार्थ पेपर पेरी पेरी डोसा एक तर पातळ आहे एकदम. यांना या हॉटेलवाल्यांना माहिती आहे की यंग जनरेशनला काय लागतं, पण चव पाहिजे बाहेरला, तर पण चव घ्यायची. परफेक्ट पेरी पेरी म्हणजे मॅकडॉनल्ड्सच्या फ्रेंच फ्राईजला जे पेरी पेरी मसाला असतो ना, हा तो मसाला आणि कुठेतरी शोधला आहे, माहिती नाही कसा. म्हणजे याला पण मिळतोय गोल्डन थम्सअप. कोल्ड कॉफी आलेली आहे. एक तर तुम्ही बघायला फ्रॉथ बीत बघ, परफेक्ट आहे. 50 रुपयाची कोल्ड कॉफी आहे. चीयर्स. तुला 3 गोल्डन थम्सअप आताच घ्यायचे अजून 3 जागा बाकी आहेत मित्रांनो. म्हणजे ही अशी ऑलराऊंडर आहे की 3 बॉल 3 विकेट काढल्यात पहिल्या डेस्टिनेशनला. ह्याला पण मिळते माझ्याकडनं गोल्डन थम्सअप. सो जर अशा ह्या चुणचुणीत प्लेयरचं तुम्हाला क्रिकेट बघायचं असेल तर प्लीज. कधीपासून चालू होतं तुमच्या मॅचेस? आमचे 5 जून पासून चालू होते मॅच. MCA इंटरनॅशनल स्टेडियम पुणे. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे इथे तिकीट नाही आहे, सगळं फ्री आहे. आणि जर तुम्हाला स्टेडियममध्ये यायला नाही जमलं, जिओ हॉटस्टारवरती तुम्हाला नक्कीच बघता येईल.